कडेगाव पूर्व भाग सोसायटीत शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व, काँग्रेस पॅनलनं उडवला राष्ट्रवादी शरद पवार पॅनलचा धुव्वा। कडेगाव शहरातील पूर्व भाग सर्वसेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली। या निवडणुकीत काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलनं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भैरवनाथ गोविंदगिरी पॅनलचा धुव्वा उडवत सोसायटीत गड अवैध राखण्यात यश मिळवलं आहे। निवडणुकीत एकूण 13 जागांपैकी 4 जागा बिनविरोध झाल्या होत्या। यामध्ये माळी कृष्णाबाई तानाजी, जाधव सुनंदा विलास या महिला 2 राखीव, इतर मागासवर्गीयमधून अत्तार पीर मोहम्मद बाकर, अनुसूचित जाती जमातीमधून दोडके राजेंद्र बापू या जागा बिनविरोध झाल्या होत्या। तर सर्वसाधारण गटातील 8 तर भटक्या विमुक्त जाती जमाती गटातील 1 अशा 13 पैकी 9 जागांसाठी मतदान प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेत पार पडली। मतदान पूर्ण झाल्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली। यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय घोषित करण्यात आले। यामध्ये सगरे अरुण बाबूराव, माळी बजरंग रघुनाथ, माळी सागर उत्तम, माळी बबन बाळू, रासकर सर्जेराव बाबू, शिंदे कृष्णात, रावसो पटेल, जावेद बक्षी, गायकवाड रघुनाथ, महादेव रासकर, वसंत अण्णा हे काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले। निकालानंतर काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनलच्या शेतकरी संवाद सभासद कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालांची उधळण केली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। कडेगाव पूर्व भाग सोसायटीची गेल्या 20 वर्षांपूर्वी निवडणूक पार पडली होती। त्यानंतरच्या सर्व निवडणुका सोसायटीच्या हितासाठी बिनविरोध पार पडत आल्या। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पॅनलनं सत्ताधारी काँग्रेस पॅनलला 4 जागांसाठी आव्हान दिलं होतं। संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत अखेर काँग्रेस पॅनलचा विजय झाला असला तरी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादी गटांनी मिळवलेली मते हा चर्चेचा विषय बनलाय। निकालानंतर दिवंगत नेते स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ समाधीस्थळी जाऊन नूतन संचालकांनी अभिवादन केले। यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निर्मळ, माजी उपनगराध्यक्ष साजिद पाटील, माजी चेअरमन शशिकांत रासकर, गजानन माळी, आकाश धर्मे, फिरोज बागवान, किरण कुराडे, नामदेव रासकर, नगरसेवक दादासो माळी, नईम पटेल, अमोल सगरे यांच्यासह सर्व शेतकरी बांधव सभासद उपस्थित होते। एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी।